आईला ह्या मामीच्या आमच्या शीतलकडनं सारून घेते, ते हे करून घेते. काय रे, काय 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 मिश्री. मिसरी. या मामीने ना उलट टांगून मिसरीची धुरीच दिली पाहिजे. भैया मिरचीची. अरे दॅट इज दॅट. शीतलकडनं मिसरी भाजून घेते काय. पण भैया मामीने शीतलला त्रास दिला तर तुम्हाला काय होतंय? काय होते, काय होते, काय होते आम्हाला, काय होतंय ना आम्हाला. लिंटराव, आमचं खरं मनापासून केलेलं प्रेम आहे. तिला आमच्याशिवाय दुसरं कोणीच त्रास देऊ शकत नाही. तो अधिकार आमचाच आहे ना, आम्ही तो मिळवणारच. गॉट इट. गोट इट. आईला ह्या मामीच्या आता नो मामी, नो जैडी, ओनली भैया. अरे देवा, इथंच तर ठेवला होता मी. अगं बाई, कुठं ठेवला? अरे देवा, इथं बी नाही. मला चांगलं आठवतंय, मी तिथं खिडकीतच ठेवला होता डबा. कुठे गेला काय? पुष्पा, चल आवरलं का? चल लवकर. अहो थांबा जरा, इथं माझ्या मिसरीचा डबा सापडणं झालाय. जेडे, तू बघितलास का माझा मिसरी डबा? मला काय माहिती, मी मिसरी लावते बाई. आता आल्यावर घासा की मिसरी. आता निघू बाई, आता परत लय येळ होतो. मी काय म्हणते, आपण पण 2-2 बोट मिसरी घासूया की, म्हणजे पटापटा काम होतेली. अहो म्हणून तर शुत्ती मी, कवा धरणं शुत्ती पण सापडणाच झालाय. आमच्या शीतलीला ना जरा म्हणून शिस्त नाही बघा. कधी एखादी कुठली गोष्ट घेतली आणि तिने ती जागच्या जागी उचलून ठेवली तर शपथ. शीतल, ए शीतल, शीतल. काय झालं मामी? माझा डबा कुठे ठेवलाय? डबा? कसला डबा? अगं कसला म्हणून काय विचारतीस? मिसरीचा डबा. अहो सकाळीच तुम्ही म्हणत होती मला की खोकून खोकून पार दमून गेली पोरगी, आणि तिलाच काय विचारताय? मग नाहीतर कुणाला विचारू? अगं अशी डिम्मासारखी काय उभी आहेस? कुठे माझा डबा सांग की. अगं पुष्पे, डबा तर हितच आहे. तो काय फक्त त्यातली मिसरी वतून टाकली बघ. काय? आऊट टाकली म्हणजे? आता मामी असं काय करताय? आऊट तुम्हीच नाही का म्हणलात सकाळी? अगं मी कवा काय म्हणली? आणि कुणाला विचारून टाकली तू? अहो तेच तर सांगते. हे काय डबा हितच आहे आणि यात मिश्री बी आहे. अहो पण तुम्हीच म्हणलात ना सकाळी की लई ठसकती म्हणून. म्हणून मग जीजी म्हणल्या की आतापासून पुढे ती मिश्री लावणारच नाही. अहो म्हणूनच नाही म्हणतायत त्या, नाहीतर हे काय डबा हितच आहे की. काय? अगं मग मिसरी भाजून भाजून सुनेचे डोळे लाल भडक झाले आणि खोकून खोकून पाठपोट एक झाली. तेव्हा मीच म्हंटल ग, आता तू आदर्श सासू आहेस ना, मग तुझा काय ते आदर्श घेतला पाहिजे, तूच काहीतरी केलं पाहिजेस. होय ना ग? होय 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 होय. बघ शीतल, जा मिसरी डबा बतून येतं तेवढा. ए थांब ग. ओ जीजी, मी कधी तुम्हाला काय उलटून बोलली का? का कधी तुम्हाला काय त्रास दिलाय सांगा बरं? अगं असं कुठं म्हंटल मी पुष्पा, पण आता बघ शीतलला त्रास झालाच का नाही? हा, आता तू आदर्श सासू आहेस म्हणल्यावर तुझं बी काहीतरी कर्तव्य आहे की नाही? पुष्पा, अगं एवढं मोठं बक्षीस जिंकलीस तू, आता समद्या गावाचं पण मन जिंक बाई. अगं समद गाव तुझं नाव काढील तू जर मिसरी सोडलीस तर. बया, गावात नाव होणार असेल तर आता सोडतेच. परत येऊन घरात मी लावली तर कोण बघणार आहे तवा? पण तेवढ्यासाठी एवढ्या महागाची मिसरी वतून टाकायला लागणार. असू दे, गेली थोडी वाया तर काय बिघडतंय.
हो पुष्पाताई, कसला विचार करताय? शीतल, तुला त्रास होणार असेल ना तर जाऊन दे तिकडे. ती मिसरी तिकडे गटरीत ओतून ये. नकच आपल्याला तसलं काय. बघा बघा माझी पुष्पी. मामी, मी काय म्हणते, तुम्ही आता शपथ घेऊनच टाका. शपथ कसली? इथनं पुढं आयुष्यात परत कधीच मिसरी लावणार नाही अशी. आता आता शपथ आणि कशाला? आता तू टाकलीस की मिसरी गटरीत, मग आणि कशाला शपथ घ्यायची? म्हणजे आता तुझ्यासाठी सोडल्यातच जमाय की. शपथ घ्यायला काय मस्त गेलो हो. आमचे हे रोज सकाळी उठून शपथ घेतात आणि रात्रीचं यायचं तसंच ढुसून येतात. असं सहजासहजी सुटतं वे व्यसन. अहो नाही 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 नाही, आमच्या मामी अशा नाहीत बरं का. एकदा का सोडली ना की सोडली, परत बघणार बी नाही त्याच्याकडं. आणि उद्या जर का परत म्हणजे उद्यापासनं परत जर का लावली तर आदर्श सासू असं नाव बी लावणार नाहीत त्या. काय मामी? वय, मग कसलं टेन्शन घेताय? घ्या बरं शपथ. वय. मी पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष, आज अशी शपथ घेते की मी आजपासून अजिबात मिसरीला हात लावणार नाही. बघा, त्याला म्हणजे आदर्श सासू. सुनेला जरा त्रास झाला की लगेच मिसरी सोडली. परत शितलीनेच पचका केला मम्मीचा, परत गंडवलं तिला. मग बघा की, अजिबात मागचा पुढचा विचार केला नाही, लगेच सोडली. बाई, मला नसतं जमलं असं सहजासहजी सोडणं. वा मामी वा. जर का इथनं पुढं तुम्हाला आमच्या घरातनं मिसरीचा वास जरी आला ना तरी आदर्श सासू आणि आदर्श सून असं म्हणू नका तुम्ही आम्हाला. काय? वय वय वय. हौजी, मामींची मिसरी सोडवली बर का. मिशन कंप्लीट.